नमस्कार, मी माधवी माधवी किचनमधून आंबाडीची भाजी दाखवत आहे। पौष्टिक अशी ही भाजी आहे, ती मी दाखवत आहे। ही आंबाडी आहे। आंबाडी स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि 2-4 पाण्याने चांगली स्वच्छ धुतलेली आहे। आता हिला मी कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून उकडून घेत आहे। त्याच्यामध्ये 2 पेले कोमट पाणी मी टाकत आहे आणि 2 शिट्ट्या घेत आहे। भाजीसाठी ही अर्धी वाटी चण्याची डाळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे हे 2 तास भिजवून घेतलेले आहेत। ही तांदळाची कणी मी घेतलेली आहे अर्धी वाटी, 4 मिरच्या, त्याच्यासाठी थोडेसे 5-6 लसणीच्या पाकळ्या आणि थोडेसे जिरे हे वाटण्यासाठी घेतलेलं आहे। हळद आहे, मीठ आणि हा फोडणीसाठी लसूण आहे आणि हा गूळ आहे चवीसाठी। आता हा कुकर उघडलेला आहे, 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या। आता मी ह्यातली ही भाजी काढून घेते। ह्यातली भाजी मी काढून घेतलेली आहे। गॅस चालू केलेला आहे। आता त्याच्यामध्ये हा डाळ दाणा 2 तास भिजत घातला होता मी, तो हा शिजवून घेतलेला। आता तो हा असाच याच्यात टाकत आहे। त्यामध्ये तांदळाची ही कणी पण टाकलेली आहे। आता हे एकत्र करून डाळ दाणा हे शिजवून घेत आहे मी थोडं। याच्यामध्ये आता मी हे अर्धा पेला गरम पाणी टाकते आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकते आहे मी आणि हे वाटण जे आहे लसूण, मिरची आणि जिरं ते टाकून दिलंय। ह्या आमटामुळे डाळ आणि शेंगदाणे छान शिजतात। भाजीवर झाकण ठेवत आहे आणि त्याच्यावर अर्धा पेला पाणी टाकते आणि जरा 5 मिनिटं वाफवून घेणार आहे। आता ताटावरचं मी पाणी ह्याच्यात सगळं टाकलेलं आहे। छान डाळ दाणा शिजलेला आहे आणि रवीने मी आता ती मोडून घेते। चवीनुसार मीठ टाकते आहे आणि हा गूळ। छान उकळी आलेली आहे। आता मी फोडणीची तयारी करत आहे। तेल टाकलं आहे, त्याच्यातही अर्धा चमचा मोहरी टाकते आणि हा चेचून घेतलेला लसूण टाकते। अशा प्रकारे हा लसूण माझा लाल झालेला आहे आणि मी त्याला वरून चरचरीत फोडणी देत आहे। आणि ही भाजी तुम्ही नक्कीच घरी करून बघा आणि मला लाईक आणि कमेंट्स कुठली भाजी हवी असेल ते करा।